नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या घरट्या पलीकडे या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्याच पुस्तकातील आज एक सुंदरसा लेख आपण सोबत अभ्यासू. या पुस्तकामध्ये सरांचे कित्येक प्रकाशित आणि अप्रकाशित लेख आपल्याला सोबत वाचायला मिळतील. देवदाराची फळं, फुलं भाग्याची, पुष्कींचं गाव, अरण्य, जंगल आणि पठार, भूमिकन्या, जंगलातील नदी असे कितीतरी सुंदरसे लेख या पुस्तकामध्ये एकत्रितपणे आपल्या भेटीला येतात. आजची जी ही कथा आहे ना, राजकुमारी लिली, ही सरांनी पु सुंग लिंग यांच्या द प्रिन्सेस लिली या कथेच्या आधारावरती लिहिली आहे. सर लिहितात, एकेकाळी चिओ चाऊ येथे ताऊ हसून नावाचा एक माणूस राहत होता. एके दिवशी दुपारी उन्हाच्या वेळी तो झोपला असता उलनचे कपडे घातलेली एक व्यक्ती त्याच्या अंथरुणाजवळ उभी असलेली त्याला अचानक दिसली. त्या व्यक्तीला त्याला एक निरोप द्यायचा होता. तो कोणत्या कामानिमित्त आला आहे याची चौकशी ताऊने केली. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली की त्याच्या धन्याकडून आमंत्रण द्यायला तो आला आहे. तुझा धनी कोण? ताऊने विचारलं. निरोप घेऊन येणाऱ्याने याचं उत्तर न देता ताऊची याचना केली की त्याने त्याच्याबरोबर यावं, आणि तो म्हणाला ते फार दूर राहत नाहीत. मग ते दोघे बरोबर निघाले आणि काही वेळाने ताऊने पाहिलं की लिंबाच्या राईच्या दाट सावलीत अगणित शुभ्र घरं एकावर एक उभी आहेत. चमत्कारिक आकाराच्या असंख्य दारादारातून त्याला तो घेऊन जात होता आणि वाटेत भेटणारे स्त्री पुरुष अधिकारी मार्गदर्शकाला विचारत होते, ताऊ हसून आलेत काय? आणि मार्गदर्शक ताऊकडे पाहून स्मित करायचा. शेवटी मार्गदर्शकाने ताऊला एका व्यक्तीजवळ नेलं. ती व्यक्ती कोणी उच्च पदस्थ चीनी सरकारी अधिकारी दिसत होती. त्या अधिकाऱ्याने ताऊचं शिष्टाचाराप्रमाणे स्वागत करून त्याला एका अद्भुत अशा राजवाड्यात नेलं. ताऊ किंचित गोंधळला. आपलं अगत्य मी जाणतो, ताऊ म्हणाला. माझा आपला परिचय नाही आणि मला माझं समजेना की मी आपणाशी कसा व्यवहार करावा. तो सरकारी अधिकारी म्हणाला, आमच्या राजपुत्राने आपल्या मनाच्या मोठेपणाविषयी, आपल्या सुसंस्कृत घराण्याविषयी फार पूर्वीपासून ऐकलं आहे. ते आपणाशी अधिक चांगला परिचय वाढवू इच्छितात. परंतु आपले राजपुत्र कोण? ताऊने पुन्हा चौकशी केली. काही क्षणातच तुम्हाला त्यांचं दर्शन होईल, सरकारी अधिकाऱ्याने उत्तर दिलं. तशा दोन सुंदर कुमारिका समोर आल्या. त्यांनी आपल्या हातात स्वागत दर्शविणाऱ्या पताका धरल्या होत्या. अनेक दरवाजे आणि बैठकींमधून मार्ग काढीत त्यांनी ताऊला शेवटी सिंहासनासमोर आणलं. त्यावर राजकुमार विराजित होते. ताऊला पाहताच राजकुमार आसनावरून खाली उतरले आणि त्यांनी अतिथीला सन्मानाने बैठकीवर बसविलं. त्यांना मेजवानी देण्याची आज्ञा केली. अत्यंत स्वादिष्ट भोजन त्याला देण्यात आलं. ताऊ अधिकच आश्चर्यचकित होऊन समोर पाहतो तो त्याला एका कागदाच्या गुंडाळीवर द कॅशिया कोट असं लिहिलेलं दिसलं. परंतु तेवढ्याने आपल्या उदार मनाचा यजमान कोण याचा अजूनही बोध त्याला होत नव्हता. त्याच्या मनाचा गोंधळ झालेला पाहून राजकुमार म्हणाला, हा सहवासाचा योग म्हणजे आपणाला एकमेकांविषयी असणारी ओढ. तर आता सारा संशय आणि भीती बाजूला सारून या आनंदाची मजा घेऊया. यानंतर ताऊने ठरविलं की आपण कोणत्या चमत्कारिक अवस्थेत सापडलोय याचा अजिबात विचार करावायचा नाही. त्याने मेजवानीचा आस्वाद घेतला. काही वेळाने दुरून येणाऱ्या संगीताचे सूर ताऊने ऐकले. बासरीच्या मधुर स्वरांबरोबर येणारा गाण्याचा आवाज, परंतु नित्याप्रमाणे त्यात पडघमचा आवाज मात्र येत नव्हता. नंतर राजकुमार म्हणाला, आपणाकरिता कवितांच्या भेंड्यांचा खेळ आपण खेळणार आहोत. ही या कवितेची ओळ. जीनियस 6 द कॅशिया कोट. राजदरबारातील सारे सभ्य गृहस्थ प्रत्युत्तरासाठी कवितेची ओळ मनामध्ये घोळू लागले. तेव्हा ताऊ म्हणाला, रिफाइनमेंट लव्स द लिली फ्लावर. परंतु काय योगायोग पहा की तुमच्या तोंडी हे शब्द यावेत, राजकुमार उद्गारले. सभेतून कौतुक भरीत कुजबूज ऐकू येत होती. ते पुढे म्हणाले, कारण माझ्या कन्येचं नाव लिली आहे आणि आता आपण स्वतःच तिला पाहाल. त्याने आज्ञा दिली आणि थोड्या वेळातच अलंकारांची किणकिण आणि अत्तराच्या सुगंधाने राजकुमारीचं आगमन झाल्याचं सुचविलं. ती आपल्या सख्यांसह आली होती. 16-17 वर्षांची असावी. तिचं अलौकिक सौंदर्य पाहून ताऊ तर अवाकच झाला.
नुसताच तिच्याकडे टकमक पाहत राहिला. राजकुमाराने तिला ताऊला नमस्कार करायला सांगितलं. नमस्कार करून ती पुन्हा निघून गेली. आपल्या मुलीच्या प्रेमात ताऊ पडलेला पाहून राजकुमार सांगू लागला, तिच्याकरिता योग्य वराचा शोध चालू आहे. आनंदाने बेहोश झालेल्या ताऊला राजकुमाराचा एक शब्दही ऐकू आला नाही. सभोवताली काय चाललंय याचं देखील त्याला भान नव्हतं. शेवटी एका दरबारी व्यक्तीने त्याला हाताला स्पर्श करून सांगितलं की राजकुमार त्यांना उद्देशून बोलत आहेत. त्यावर ताऊ भानावर आला आणि स्वतःला सावरीत अडखळत त्याने आपल्या अशिष्ट वर्तनाबद्दल क्षमा मागितली आणि परत जाण्याची परवानगी देण्याविषयी विनंती केली. आमच्या दरबारात आपलं स्वागत केल्याचा मला आनंद होतोय, राजकुमार म्हणाले. आणि खंत अशाबद्दल की आपलं वास्तव्य इतकं अल्प असावं. जर आम्हा सर्वांचा विसर पडणार नसेल तर पुन्हा एकदा आपल्या भेटीची अपेक्षा करतो. संरक्षणार्थ ताऊ बरोबर घरापर्यंत जाण्याची आज्ञा त्यांनी सेवकाला दिली. जी दरबारी माणसं त्याच्याबरोबर होती त्यांनी ताऊला विचारलं की राजकन्या लिलीशी विवाह करण्याचं राजकुमाराने सूचित केलं असता आपण त्याला उत्तर का नाही दिलं. आता मात्र आपण एक चांगली संधी गमावून बसलो म्हणून गोंधळून गेलेला ताऊ स्वतःला दोष देऊ लागला. तेव्हा ते सारे घरी पोहोचले होते आणि त्याला जाग आली. सूर्य उगवला होता. ताऊ गेलेल्या संधीविषयी अजूनही दुःख करीत होता. तो सतत राजकुमारीचाच विचार करीत बसला होता. रात्री तो नेहमीप्रमाणे झोपी गेला. त्याने दिवा मालवला. त्याला वाटलं ते सुंदर स्वप्न पुन्हा परत दिसेल की काय. अशा अनेक रात्री गेल्या. एकदा तो मित्राच्या घरी झोपला असता दरबारातील तो अधिकारी त्याला पुन्हा दिसला आणि राजकुमारापुढे उपस्थित राहण्याविषयी त्याने विनंती केली. पुन्हा अनेक दिवाणखाने आणि असंख्य दरवाजे असलेल्या चमत्कारिक राजवाड्यात ताऊने प्रवेश केला. राजकुमारापुढे साष्टांग नमस्कार घातला. त्याने मोठ्या आनंदाने त्याचं स्वागत केलं. राजकुमारी लिलीच्या तो प्रेमात पडल्याचं त्याच्यापासून काही लपलं नाही. राजकुमाराने ताऊला सूचित केलं की ती जर त्याला पसंत असली तर लगेचच विवाह उरकून टाकावा. अर्थात ताऊचा या प्रस्तावाविषयी काहीच आक्षेप नव्हता. लगेच त्यांना लग्नात प्रित्यर्थ मेजवानी देण्यात आली. राजस्नानादी विधी झाल्यावर राजकुमारीच्या आगमनाचा क्षण आला. ती आपल्या सख्यांसमवेत होती. डोक्यावरून तिने मंजिठा वर्णाचा पदर घेतला होता. पतीकडे तिला नेत असता तिच्या चिमुकल्या पावलांचा आवाज पाण्यावरील तरंगासारखा येत होता. ताऊ तिच्यापुढे विनम्र होऊन म्हणाला, राजकुमारी, तुझ्या सहवासात मृत्यूचा देखील सहज विसर पडू शकेल. पण मला आता सांग, हे सारं काही स्वप्न तर नव्हे? ती हळुवार आवाजात म्हणाली, माझ्या राजा, आपण दोघं इथं असताना स्वप्न कसं असू शकेल? दुसऱ्या दिवशी शिष्टाचाराप्रमाणे ताऊने राजकुमारीचा चेहरा रंगविण्यात भाग घेतला आणि नंतर तिचा कमरपट्टा धरून तो कंबर, बोटे आणि पायाची मापे घेऊ लागला. तुला वेट तर लागला नाही? ती हसत म्हणाली. माझी अशी अनेक वेळा फसगत झाली आहे, ताऊ म्हणाला. आता मी सारं काळजीपूर्वक नोंदविणार आहे. जर हे स्वप्नच असेल तर माझ्याजवळ तुझी काहीतरी आठवण राहील. ती दोघं असा संवाद करत आहेत तोच सख्यांपैकी एकीने घाईत रडत सांगितलं, धावा धावा, राजवाड्यात मोठा राक्षस आलाय. राजपुत्र शेजारच्या कक्षेत पळून गेलेत. आता आपला घात होणार. ताऊ लगेच राजपुत्राकडे गेला. राजपुत्र डोळ्यांमध्ये अश्रू आणून ताऊला विनवीत होता की आमचा त्याग करू नका. पुढे तो रडत म्हणाला, स्वर्गातून हे संकट कोसळण्याआधीच आपले संबंध दृढ झाले आहेत. आता माझं राज्य उलथून पाडलं जाईल. आता मी काय करू? ताऊने त्याला हा सर्व प्रकार कशाबद्दल असल्याचं विचारताच राजपुत्राने एक लखोटा टेबलावर ठेवला व ताऊला तो उघडून त्यात काय लिहिलंय हे वाचायला सांगितलं. त्या लखोट्यात खालीलप्रमाणे लिहिलं होतं, हुजुरांना कळविण्यात येतं की असामान्य अशा राक्षसाचं आगमन होत आहे. तरी त्यांना विनंती की राज्याच्या संरक्षणार्थ दरबार त्वरित हलविण्यात यावा. पीतद्वाराच्या अधिकाऱ्याकडून आताच अहवाल प्राप्त झाला आहे की ज्याची लांबी 10,000 फूट आहे असा राक्षस राजवाड्याबाहेर वेटोळे घालून बसला आहे. आतापर्यंत त्याने राज्यातील 13,800 पेक्षा अधिक नागरिकांना गिळंकृत केला आहे. दूरपर्यंतचा प्रदेश त्याने उजाड केला आहे. ही माहिती प्राप्त होताच हुजुरांच्या सेवकांनी टेहळणीसाठी प्रयाण केलं तेव्हा सरोवरा एवढे डोळे, पर्वता एवढे शिर असलेला जहरी सरपटणारा प्राणी दिसून आला.
जेव्हा जेव्हा त्याने आपलं मस्तक उचललं तेव्हा तेव्हा इमारतीच्या इमारती त्याच्या घशात नाहीशा झाल्या. जेव्हा तो आडवा झाला तेव्हा भिंती आणि घरांचा विध्वंस झाला. पुरातन काळात देखील अशी आपत्ती आल्याची नोंद नाही. आपली मंदिरं, वडिलोपार्जित दिवाणखाने यांचं भवितव्य थोड्या घटकेचं आहे. म्हणून हुजुरांना प्रार्थना की त्यांनी राजपरिवारासह त्वरित सुरक्षित स्थळी प्रयाण करावं. ताऊ हा लखोटा वाचून संपवतोय तोच निरोप्यात धावत येऊन म्हणाला, राक्षस आला. सारा दरबार भीतीग्रस्त झाला. साऱ्या दिशांतून आक्रोश आणि विलापांचा आवाज ताऊने ऐकला. राजपुत्र स्वतः भीतीने निस्तेज पडला होता. ताऊने स्वतःचे प्राण वाचवावेत म्हणून राजकुमाराने याचना केली. ज्या पत्नीमुळे ताऊ अशा दुर्दैवाच्या फेऱ्यामध्ये सापडला तिची देखील त्याने काळजी केली नाही. परंतु राजकुमारी त्याच्या शेजारी उभी होती. तिने लगेच त्याच्या पायावर लोळण घेऊन तिचा त्याग करू नये म्हणून विनवणी केली. ताऊने तिला हळूवार उठवलं आणि राजपुत्रापुढे विनम्र होऊन तो म्हणाला की आपली मजवर कृपा असेल तर या गरिबाची झोपडी आपल्या आश्रयासाठी आहेच. त्यांनी स्वतःला निराधार आणि असहाय्य मुळी समजू नये. मेहरबानी करण्याविषयी बोलण्याची ही वेळ नाही, राजकुमारी म्हणाली. शक्यतो लवकर इथून मला घेऊन जाण्याची मी विनंती करते. ताऊने तिला त्वरित आपल्या घरी नेलं. तिला ते घर पूर्वीच्या दरबारापेक्षाही जास्त आवडलं. आता मी तुम्हाला सांगते, ती ताऊला म्हणाली. माझे माता पिता आणि सारा दरबार इथे आणण्याची व्यवस्था करावी. जुना शिष्टाचार इथेही राखला जाईल. हे ऐकून ताऊला मोठा आश्चर्याचा धक्का बसला. या लहानशा घरात तिच्या पित्याचा सारा दरबार कसा मावू शकेल? त्याचा तो विरोध पाहून राजकुमारी एकदम रागवली. म्हणाली की जो माणूस संकटात सहाय्य करत नाही तो पती म्हणायला देखील योग्य नाही. ती मोठमोठ्याने ओरडत होती. गोंधळलेला ताऊ तिला शांत करण्याचा प्रयत्न करीत होता. इतक्यात त्याला जाग आली. हे सारं स्वप्न असल्याचं पुन्हा आढळून आलं. अजूनही त्याला गुणगुण ऐकू येत होती आणि आजूबाजूला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्याला आढळून आलं की 2-3 मधमाशा त्याच्या उशीवर बसल्या आहेत आणि त्यांना झटकून दिल्यावरही त्या तिथून जायला तयार नाहीत. त्याने आपल्या मित्राला बोलावलं. घरातील कपड्यांमध्ये आणि खोलीत अनेक मधमाशा जमा झाल्याचं त्या दोघांना आढळून आलं. ताऊला मोठं आश्चर्य वाटलं. लगेच मधमाशांचं पोळं आणायला त्याच्या मित्राने त्याला सांगितलं. त्याने त्याप्रमाणे केलं. तोच खोलीतील मधमाशांनी पोळ्यामध्ये प्रवेश केला. परंतु इतकेच नव्हे तर बागेतील भिंत ओलांडून मधमाशांचा थवाचा थवा पोळ्याच्या आश्रयाला आला. मधमाशांचा थवा कुठून आला असावा याचा शोध ताऊ आणि त्याचे मित्र घेऊ लागले. जवळच राहणाऱ्या एका वृद्धाने एक मधाचं मोहळ पाळलं होतं. पेटी काढून रिकाम्या मोहळाचं निरीक्षण केलं असता त्यामध्ये मोठा सर्प आढळून आला. तोच ताऊच्या स्वप्नातला राक्षस असावा. ताऊच्या आश्रयाखाली ते मधाचं पोळं आता सुरक्षित होतं. वर्षानुवर्ष त्यामध्ये मधमाशांची वाढच होत होती. मित्र हो, ही कथा इथे संपते. परंपरागत चालत आलेल्या दंतकथा असतात ना, अशा एका चीनी दंतकथेवर ही कथा आधारलेली आहे. या पुस्तकामध्ये ना देशोदेशीच्या दंतकथा खूप सुंदर पद्धतीने सरांनी आपल्या भाषेमध्ये लिहिल्या आहेत. खूपच छान. या पुस्तकातली कथानं स्वप्नांच्या प्रदेशामध्ये अलगद घेऊन जातात. तुम्ही जर हे पुस्तक वाचलं असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण जर नसेल वाचलं तर मात्र या पुस्तकाला नक्की हातात घ्या. शब्दनिरंतराच्या ऑनलाईन बुक स्टोअरवरही हे पुस्तक उपलब्ध आहे. तुम्हाला हवं असेल तर बुक स्टोअरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्ही भेट देऊ शकता आणि सहजपणे हे पुस्तक घरपोच मागवू शकता. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या कथेवर चिंतन करा, आजच्या या पुस्तकावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.